श्रावण महिना 2026 कधी सुरू होणार? महत्त्व, नियम, कथा. यंदा किती सोमवार आहेत? कोणत्या सोमवारी कोणती शिवामूठ आहे? श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. यांचा पवित्र महिन्याचे प्रत्येक शिवभक्त अगदी मनापासून आतुरतेने वाट पाहत असतात. तो अत्यंत पवित्र आणि पावन श्रावण महिना लवकरच सुरू होत आहे मित्रांनो. भोळ्या महादेवाची कृपा प्राप्त करण्याची, मनातील सर्व चांगली इच्छा मनोकामना पूर्ण करण्याची आणि जीवनामध्ये सुख, शांती व समृद्धी आणण्याची हीच ती सर्वोत्तम वेळ मानली जाते. पण मित्रांनो, यंदा म्हणजेच 2026मध्ये श्रावण महिना नेमका कधी सुरू होतोय आणि या महिन्यामध्ये एकूण किती श्रावणी सोमवार आहेत, कोणत्या सोमवारी कोणती शिवामूठ ओवाळावी आणि महादेवांना प्रसन्न करण्यासाठी कोणती साधी सोपी पूजा करावी, याची सविस्तर माहिती आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यंदाच्या श्रावणात काही विशेष योग आणि माहिती दडली आहे. चला तर मग उशीर न करता सुरुवात करूया व्हिडिओला. हर हर महादेव. हिंदू धर्मग्रंथ आणि शास्त्रानुसार श्रावण हा केवळ एक महिना नाही, तर तो भक्त, संयम, उपासना आणि आत्मा या आनंदाचा एक मोठा उत्सव आहे. असे मानलं जाते की श्रावण महिन्यात संपूर्ण पृथ्वीवर सकारात्मक ऊर्जा आणि शिवतत्व अत्यंत सक्रिय असतात. पण श्रावण महिना भगवान शिवाला एवढा प्रिय का आहे, यामागे एक अत्यंत महान पौराणिक कथा आहे. समुद्रमंथनातून एक अत्यंत भयंकर विष बाहेर आले, ज्याला हलाहल विष म्हणतात. हे विष एवढे दाहक होते की त्यामुळे संपूर्ण सृष्टीचा विनाश झाला असता. जगाचे रक्षण करण्यासाठी आपल्या दयाळू आणि भोळ्या महादेवांनी ते विष स्वतः प्राशन केले आणि आपल्या कंठात धारण केले. यामुळे महादेवांचा कंठ निळा पडला आणि त्यांना नीलकंठ असे नाव मिळाले. या विषयाचा भयंकर दाह शांत व्हावा म्हणून, महादेवांनी शीतलता मिळावी म्हणून सर्व देवांनी आणि ऋषीमुनींनी महादेवांवर निरंतर जलाभिषेक केला. याच महान घटनेचे स्मरण करून आणि महादेवाने प्रतिकृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजही श्रावण महिन्यात शिवलिंगावर जल, दूध आणि बेलपत्र अर्पण करण्याची पवित्र परंपरा पाळली जाते. आता जाणून घेऊयात यंदाच्या श्रावण महिन्याच्या महत्त्वाच्या तारखांबद्दल. पंचांगानुसार यंदा श्रावण महिन्याची सुरुवात 13 ऑगस्ट 2026 वार गुरुवार होत आहे आणि या श्रावण महिन्याची सांगता 11 सप्टेंबर 2026 वार शुक्रवारी होणार आहे. भगवान महादेवाला श्रावणी सोमवार अत्यंत प्रिय असतात. या दिवशी केलेला उपवास आणि शिवपूजा भक्तांच्या जीवनातील सर्व दुःख आणि संकट दूर करते, अशी श्रद्धा आहे. यंदाच्या श्रावणात एकूण 4 श्रावणी सोमवार येत आहेत. त्यांच्या तारखा खालीलप्रमाणे. पहिला श्रावण सोमवार 17 ऑगस्ट 2026, दुसरा श्रावण सोमवार 24 ऑगस्ट 2026, तिसरा श्रावणी सोमवार 31 ऑगस्ट 2026 आणि चौथा श्रावणी सोमवार 7 सप्टेंबर 2026. या 4ही सोमवारी शिवाची उपासना केल्याने अत्यंत अनंत पटीने पुण्यफळाची प्राप्ती होते. मित्रांनो, श्रावण सोमवार महादेवाची पूजा कशी करावी? अशी पूजा अतिशय साधी आणि भावपूर्ण असावी. श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ किंवा पांढरे फिकट रंगाचे वस्त्र परिधान करावे. घरात किंवा जवळील शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर शुद्ध पाणी, गंगाजल आणि शक्य असल्यास पंचामृताने अभिषेक करावा. महादेवाला पूजेमध्ये काही विशेष वस्तू अर्पण आवर्जून कराव्यात. स्वच्छ आणि अखंड 3 पानाचे बेलपत्र, धोत्र्याचे फूल व पांढरी स्वच्छ फुले, भस्म आणि पांढरे चंदन, अक्षता, न तुटलेले तांदूळ, अक्षता, सात्विक फळे आणि नैवेद्य अभिषेक किंवा पूजा करताना मनातल्या मनात ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा निरंतर जप करत राहा. लक्षात ठेवा, आपले महादेव हे अत्यंत भोलेनाथ आहेत. त्यांना महागड्या वस्तू किंवा मोठमोठ्या औदुंबराची गरज नसते. त्यांना हवी असते फक्त तुमची खरी निर्मळ भक्ती आणि श्रद्धा. मित्रांनो, श्रावण महिना हा महिलांसाठी आणि स्त्रियांसाठी अत्यंत विषय आणि आनंदाचा मानला जातो. पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने भगवान शिवाला पती रूपात प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली आणि श्रावण महिन्यातच त्यांचा पवित्र विवाह संपन्न झाला. म्हणूनच अविवाहित मुलीची योग्य आणि गुणी जीवनसाथी मिळावा म्हणूनच श्रावणी सोमवारचे व्रत करतात. तर विवाहित स्त्री आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदावी म्हणून शिवपार्वतीची पूजा करतात. महाराष्ट्रात श्रावणी सोमवारी शिवमूठ वाहण्याची एक सुंदर आणि समृद्ध परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे. शिवामूठ म्हणजे भगवान शिवाला प्रत्येक सोमवारी एका विशिष्ट धान्याची मूठभर अर्पण करणे. ही मूठ या परंपरेमागे निसर्गाविषयीचा आदर, कृतज्ञता आणि अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद प्राप्त करण्याचा भाव असतो. पहिला श्रावणी सोमवारी 17 ऑगस्ट 2026 तांदळाची शिवामूठ धान्य, तांदूळ, अक्षता, तांदूळ हे शुद्धता, समृद्धी, अन्नपूर्णता आणि शुभतत्वाचे प्रतीक मानले जाते.
पहिल्या सोमवारी शिवलिंगावर तांदळाची शिवामूठ वाहून आपल्या कुटुंबात अन्नधान्याची आणि सुखाची कधीही कमतरता भासू नये अशी प्रार्थना केली जाते. दुसरा श्रावणी सोमवार 24 ऑगस्ट 2026. तिळाची शिवामूठ. धान्य हे तीळ, पांढरे किंवा काळे तीळ. महत्त्व. धार्मिक विधीमध्ये तिळाला विशेष स्थान आहे. दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची शिवामूठ वाहिल्याने संचित पापांचा क्षय होतो, इतरांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि जीवनातील सर्व नकारात्मकता दूर होते. तिसरा श्रावणी सोमवार 31 ऑगस्ट 2026. मुगाची शिवामूठ. धान्य अख्खे मूग, हिरवे मूग. महत्त्व. सात्विक आणि पौष्टिक धान्य आहे हे मूग. हिरवा रंग नवजीवन आणि आरोग्याचे प्रतीक आहे. तिसऱ्या सोमवारी मूग अर्पण केल्याने उत्तम आरोग्य, मानसिक शांतता आणि कुटुंबाची प्रगती साधली जाते. चौथा श्रावणी सोमवार 7 सप्टेंबर 2026. गव्हाची शिवामूठ. योग्य. गव्हाचे महत्त्व. समृद्धी, भरभराट आणि स्थैर्याचे प्रतीक आहे. सोमवारी गव्हाची शिवामूठ वाहणे व्यवसायात यश आणि प्रगती, जीवनात स्थैर्य लाभावे अशी प्रार्थना केली जाते. थोडक्यात सांगायचे तर तांदूळ म्हणजे शुभ सुरुवातीला, तीळ म्हणजे पापाचा क्षय, आत्मशुद्धी, मूग आरोग्य, सकारात्मकता, गहू म्हणजे संपन्नता. अशा प्रकारे भक्तीचा हा प्रवास अन्न, शुद्धता, आरोग्य आणि समृद्धी या 4 टप्प्यात पूर्ण होतो. श्रावण महिन्याचे पूर्ण फळ आणि महादेवांची कृपा मिळवायची असेल तर या महिन्यात काही साधे आणि महत्त्वाचे नियम पाळणे गरजेचे आहे. दररोज शक्य असल्यास जवळच्या शिवमंदिरात जाऊन दर्शन घ्यावे, सात्विक आहार घ्यावा आणि मन स्वच्छ ठेवावे. गरजू आणि गरीब व्यक्तींना अन्न किंवा वस्त्राचे दान करावे. घरात रोज सकाळी व संध्याकाळी दिवा लावून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. काय टाळावे? या संपूर्ण महिन्यात मांसाहार, मद्यपान टाळावे. कोणाबद्दलही वाईट विचार, राग, द्वेष किंवा व्यर्थ विवाद करू नये. घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचा किंवा कोणाचाही अनादर करू नये. श्रावण महिना हा केवळ उपवासाचा महिना नाही, तर आपले विचार, मन आणि आचरण शुद्ध करण्याचा काळ आहे. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर देखील करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.